श्रीराम आत्माराम समास दुसरा माया निरूपण शिष्याची विनंती ओवी क्रमांक 1 जय जय जी सच्चिदानंद जय जय जी आनंद कदा जय जय जी निजबोधा परमपुरुषा कंद मूळ साठा उगम बोध ज्ञान जाणीव संवित निजबोध स्वसंवेद आत्मस्वरूप परमपुरुष परमेश्वर जय 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 जयकार हे सच्चिदानंद स्वरूपा तुझा जय जयकार असो हे आनंद उगमा तुझा जय जयकार असो हे सवेद्य आत्मरूप स्वरूपा तुझा जय जयकार असो हे परमेश्वरा तुझा जय जयकार असो एक या समासाच्या आरंभी सद्गुरूंची स्तुती आहे. फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषाला सद्गुरू म्हणून घेण्याचा अधिकार असतो. हे जरी खरे तरी केवळ ब्रह्मज्ञानी पुरुषाला सद्गुरू ही संज्ञा घेता येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष पूर्णगाम झाल्याने पूर्ण वासनाशून्य असतो. त्याच्या अंगी वैराग्याचे सारे बळ प्रगटते. त्याची स्वरूप स्थिती अभंग असते. ही त्याची आत्मनिष्ठा जाणण्यास ती जाणणारा देखील तसाच अंतर्निष्ठ असावा लागतो. वासनाशून्यता धगधगीत वैराग्य आणि अविचल आत्मनिश्चयाने समाधान या त्रयीबरोबर जेव्हा कोणी ब्रह्मज्ञानी पुरुष अत्यंत कृपाळू असतो तेव्हाच तो सद्गुरू म्हणून शोधतो. जसा तो सर्वज्ञ असतो तसाच तो सर्वशक्तिमान असतो. त्याच्या अनेक शक्तींपैकी शिष्याचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मपदी स्थिर करण्याची शक्ती मोठी विलक्षण व समाजोपयोगी. आपल्या आमच्या कृपाळूपणामुळे शिष्याला तो आपणहून हाताशी धरतो. तो क्रमाक्रमाने शिष्याकडून साधना करून त्याला आत्मस्वरूप अनुसंधानाची दिव्य कला शिकवतो. शिष्याचे अनुसंधान पक्के झाले की सद्गुरू शिष्याला अनुभूतीच्या दृष्टीने स्वतःच्या पातळीवर आणतो. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत गुरु शिष्यामध्ये भेद उरत नाही. सद्गुरूंच्या या अगाध कृपाळूपणामुळे पणाची पूर्ण जाणीव होणे हे सत्शिष्याचे एक प्रधान लक्षण मानले जाते. शिष्याला त्याचे सद्गुरू म्हणजे मनुष्य रूपाने साकार झालेला ज्ञानसागर ईश्वरच होतो आणि वस्तुस्थिती देखील तशीच असते. 2 या ओवीमध्ये समर्थांनी सच्चिदानंद आनंदकंद निजबोध आणि परमपुरुष अशी 4 सद्गुरू लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी 1 सच्चिदानंद. शिष्य देहबुद्धीमध्ये जिवंतपणाने असतो. सद्गुरू आत्मबुद्धीमध्ये ईश्वरपणाने अथवा शिवपणाने राहतो. म्हणून जीवाला जे अनुभव येतात त्याच्या उलट अनुभव सद्गुरूंचे असतात. जीवाला आश्वासत अथवा असत, जड अथवा अचित आणि अपूर्णता अथवा दुःख याचा अनुभव सतत येतो. याच्या उलट सद्गुरूला सत, चित व आनंद याचा कायम अनुभव असतो. इतकेच नव्हे तर सच्चिदानंद हे ईश्वराचे स्वरूप लक्षण आहे. म्हणजे ईश्वर अखंड सत्ता आहे, ज्ञानसागर आहे आणि सर्वांगाने परिपूर्ण आनंद आहे. सद्गुरू ईश्वराशी तदाकार झालेला असतो. म्हणून सद्गुरू सच्चिदानंदा स्वरूपच असतो. आनंद करणे. जीवाचा आनंद दृश्य वस्तूंवर अवलंबून असतो. वस्तूने आनंद दिला तर जीव त्याचा उपभोग घेऊ शकतो. त्याच्या आनंदाचा उगम स्वतःच्या बाहेर आहे. त्याच्या उलट सद्गुरूंचा आनंद हृदयस्थ ईश्वरांतच असतो. ईश्वर स्वतः आनंद स्वरूप असल्याने तोच आनंदाची उगमस्थान आहे. सद्गुरू ईश्वराशी अनन्य झाल्याने तो स्वतःच आनंदाचे उगमस्थान बनतो. निजबोध. देहबुद्धीच्या भूमिकेवर राहून जीव वेगळेपणाने जगाचे ज्ञान मिळवतो. पण सर्व जगाचे ज्ञान मिळवणारा व मी म्हणून मिळवणारा ज्ञाचा अखेरपर्यंत अज्ञान राहतो. त्यामुळे जीवाचे ज्ञान खंडित बनते व त्याने समाधान पदरात पडत नाही. याच्या उलट
आत्मबुद्धीच्या भूमिकेवर राहून सद्गुरू स्वस्वरूपाचे ज्ञान मिळवतो. तेथे ज्ञाता व ज्ञेय एकमेकात समरस होऊन केवळ ज्ञान शिल्लक उरते. स्वस्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप. आत्मस्वरूप चिन्मय किंवा ज्ञान मात्र असते, म्हणून सद्गुरू केवळ बोध स्वरूप म्हणतात. आता परमपुरुष. परमपुरुष पुरुष म्हणजे मानव, व्यक्ती. प्रत्येक माणूस व्यक्ती असतो, पण व्यक्ती म्हटली की तिला स्थल, काल, वस्तू, कर्म, धर्म, समाज इत्यादी मर्यादा येतातच. शिवाय व्यक्तीमध्ये अज्ञान, दुःख, भ्रांत हे दोष दिसतात. याच्या उलट सद्गुरू म्हणजे सर्वांगाने परिपूर्ण असलेली व्यक्ती होय. विश्वमनाशी एकरूप झालेला सद्गुरू अज्ञान, भ्रांती, मोह, विकार, दुःख यापासून संपूर्णपणे मुक्त असतो. तो चालता बोलता ईश्वरच असल्याने दिसायला माणूस खरा, पण तो परमपुरुष म्हणजे दिव्य पुरुषच म्हटला पाहिजे. माणूसपणाच्या मर्यादा त्याला उरत नाही. माणसाचे कर्म आणि ईश्वराचे ज्ञान यांचा मधुर संगम त्याच्या जीवनामध्ये पदोपदी प्रत्ययास येतो. ओवी क्रमांक 2. अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे. अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे. ते तुमचे कृपेनेच बळे, विरती स्वानंद डोही. अनंत अपार संख्या, ब्रह्मांड विश्व, ढिसाळ ठिसूळ ढेकूळ, विशाळ आकाराने प्रचंड, विरणे विरघळणे नष्ट होणे, स्वानंद डोह परमानंद. मायेने अगणित प्रचंड विश्वाची अशी रचना केली आहे, पण ते सर्व ठिसूळ ढेकळासारखे आहे. मातीचे ठिसूळ ढेकूळ पाण्यामध्ये चटकन विरघळते. त्याचप्रमाणे ही सारी विश्वे तुमच्या कृपेच्या सामर्थ्याने आत्मनंदात विरून गेली. 1. निराकार परमात्म स्वरूपाला आकार देऊन दृश्य विश्व साकार विश्व निर्माण करणारी त्याची शक्ती म्हणजे माया होय. परमात्मा अनंत, त्याची शक्ती अनंत, तिची निर्मिती देखील अनंतच असते. त्यामुळे मायेने दृश्य रूपास आणलेली विश्वे अनंत आहे. आपले विश्व तेवढे तरी घेतले तरी, ते स्थलाने मापले तरी अनंत, काळाने मोजले तरी अनंत आणि द्रव्याने तोललेले तरी अनंतच आहे. पण मौज अशी आहे की माणसाच्या अज्ञान दृष्टीला प्रत्यक्ष अनुभवास येणारे हे दृश्य, विश्व ज्ञान दृष्टीला प्रत्यक्ष अनुभवास येणारे दृश्य, विश्व ज्ञान दृष्टीला आत्मानंदाचा विलास केवळ किंवा खेळ दिसतो. 2. मायेच्या कक्षेमध्ये वावरणारा जीव अज्ञानी व अल्पशक्ती असतो. स्वतःच्या सामर्थ्याने त्याला मायेची कक्षा ओलांडून आत्मानंदाच्या सान्निध्यात जाता येत नाही. त्यासाठी कृपा नावाची सद्गुरूंची गूढ शक्ती जीवाच्या मदतीला यावी लागते. सद्गुरूंची कृपा झाली की जीवाची स्थूल अज्ञानदृष्टी मावळते आणि तेथे सूक्ष्म ज्ञानदृष्टी उदय पावते. त्या ज्ञानदृष्टीच्या अगाध आनंदामध्ये सारे दृश्य विरून जाते. हा अनुभव या ओवीमध्ये सूचित केला आहे. ओवी क्रमांक 3. आता स्वामीने जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले. बघा, आता स्वामीने जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले. शरणांगता आपुले समर्थे उपेक्षू नये. अंगीकारणे, स्वीकारणे, शरणांगत शरण आलेला, समर्थ स्वामी सद्गुरु मालक, उपेक्षणे अनादर करणे, हैगाई करणे, त्याग करणे. आता सद्गुरूने जी इच्छा प्रदर्शित केली ती शिष्याने स्वीकारलीच पाहिजे. म्हणून शिष्य म्हणतो की मी आपल्याला शरण आलो आहे, आपण मला बाजूला सारू नये. गुरु शिष्य संबंधामधील 2 अतिमहत्वाच्या पण सूक्ष्म गोष्टी श्री समर्थ येथे सांगत आहेत. पहिली, शिष्याने प्रथम सद्गुरूला मानले पाहिजे. त्याला मानणे म्हणजे त्याच्या ज्ञानावर व शहाणपणावर संपूर्ण विश्वास ठेवणे. सद्गुरू जे सांगेल त्या शिष्याने मनापासून संमती देणे अवश्य असते. आपण जे करावे अशी त्यांची अपेक्षा असते ते अगदी मनापासून केले तर निष्ठा पोहोचली जाते. त्याच्या उलट
विकल्प आल्यास त्यांना बाजूला सारणे हा साधनाचा एक भागच आहे. दुसरी, सद्गुरूला शरण जाऊन शिष्याने त्याची मनापासून प्रार्थना केली पाहिजे. आश्रय मागणे आणि दयेची याचना करणे या दोन्ही गोष्टी शरण जाण्यात अंतर्भूत असतात. त्या मनानेच कराव्या लागतात. शिष्याच्या मनाची आजची अवस्था समूळ बदलून त्यास उन्मन करण्यासाठी सद्गुरू उपाय योजतात. ते सफल होण्यास सद्गुरू आपला एकमेव आधार आहे ही भावना ठेवणे आणि त्याच्या चरणाशी लीन होणे अवश्य असते. ही भावना, ही लीन वृत्ती सतत टिकणे काही सोपे नसते. ती टिकवण्यास लागणारे बल मिळावे म्हणून सद्गुरूंची प्रार्थना करावी लागते. ओवी क्रमांक 4. नाशिवंत कायम्या टाकावे, नाशिवंत कायम्या टाकावे, ते मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे आपणायचे. दाता, उदार, धनी, दाता, आपणायचे, ब्रह्मज्ञ. शिष्य विचारतो की मी नाशवंत काय टाकावे बरं, पण मी प्रत्यक्ष काय सोडावे ते मला सांगा. आपण उदार आहात, मला स्वतःसारखे ब्रह्मज्ञानी करावे. आता व्यवहारातील टाकणे ही कृती आहे, तर अध्यात्मातील टाकणे ही वृत्ती आहे. घर, पैसा, अडका, लौकिक व्यवहार सोडणे या सामान्य माणूस त्याग समजतो आणि ते त्यागाचे बाह्यांग होय. साधरी माणसाने आपला अहंकार, मीपणा, कर्तेपणाचा अभिमान, विकाराचा आवेग, आपली वासना, वृत्ती व आसक्ती यांना सोडायचे असते. त्यागाचे ते अंतरंग होय. आतील त्याग झाला नाही तर बाहेरील त्यागाला मोठे महत्व नाही. आतील त्याग घडून बाहेरील त्याग झाला नाही तर फारसे बिघडत नाही. नाशवंत ते तू जाण माय. ओबी क्रमांक 5. ऐकोनी शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे. ऐकोनी शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे. अवधान घेऊन घेणे आनंद बद. सावध, दक्ष, हुशार, अवधान, एकाग्र लक्ष, ध्यान. शिष्याचे बोलणे ऐकून स्वामींनी त्याला दक्ष राहण्याची सूचना दिली आणि मनापासून लक्ष देऊन आनंदपद घ्यावे असे सांगितले. ओवी क्रमांक 6. शिष्या बहुमन घाली आता बाष्कळता राहिली. शिष्या बहुमन घाली आता बाष्कळता राहिली. येथे वृत्ती चंचल केली तरी बुडसी सदेह सागरी. संदेह सागरी. शिष्या बहुमन घाली आता बाष्कळता राहिली. येथे वृत्ती चंचल केली तरी बुडती संदेह सागरी. बहु, पुष्कळ, फार, आता, उपर, बाष्कळता, उथळपणा, स्वैरपणा, व्यग्रता, राहिली, पुरे झाली. वृत्ती, मनाची हालचाल, संदेह, विकल्प, संशय, अनिश्चितता. आतापर्यंत उथळपणा खूप पुष्कळ केला, आता मात्र फार लक्ष द्यावे व ते पण मनापासून द्यावे. यानंतर जर मनाचे भरकटणे चालूच राहिले तर तू संशय सागरात बुडून जाशील. एक, ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे त्याच्या जीवनामध्ये मनाच्या एकाग्रतेला फार महत्त्व असते. श्री समर्थांनी येथे सूचित केले, एकाच वेळी एकाच गोष्टीभोवती आपले विचार व आपल्या भावना गोळा करणे याचे नाव एकाग्रता. एकाग्रतेमध्ये मन एखाद्या विषयी तन्मय होऊन जाते. कोणत्याही विषयात चित्त एकाग्र झाले की माणूस स्वतःला विसरतो. अशी एकाग्रता ज्याला साधते त्याच्या मनाचा स्वैरपणा अथवा उच्छृंखलपणा आपोआप खुंटतो. एकाग्रतेच्या नित्य अभ्यासाने माणसाच्या वृत्तीचा चंचलपणा क्षीण होतो. त्याचे मन हळूहळू विकल्परहित होऊ लागते. 2, ज्याला एकाग्रता साधते त्याला जीवनात अशक्य काही राहत नाही. हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यामध्ये त्याचे सारे लक्ष केंद्रित होऊन जाते. हीच यशाची गुरुकिल्ली होय. ही एकाग्रता माणसापाशी असलेली मोठी जाज्वल्य शक्ती आहे. ज्ञान विज्ञानाची प्रगती केवळ एकाग्रतेनेच घडून आणली जाते. लेखक, कवी, कलावंत, शास्त्रज्ञ
व खेळाडू या सर्वांना एकाग्रता जपावी लागते. हेच तर आहे. पण ईश्वर दर्शन होऊन आनंदपदी स्थिर होऊ इच्छिणाऱ्या अध्यात्म साधकाला ती प्राणापलीकडे जाऊन जपावी लागते. एकाग्रता सहज सिद्ध झाली की तिलाच तपश्चर्या म्हणतात. जो साधक एकाग्रतेने ईश्वर चिंतन करतो त्याला स्वानंदाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. एकाग्रतेच्या बळाने तो बलाढ्य माया पार करून जातो. ओवी क्रमांक 7. अग्निसंके लोह पिटे तेणे तयाचे मळ तुटे. अग्निसंगे लोहो पिटे तेणे तयाचे मळ तुटे. मग परिसेसी झगडता पालटे लोखंडपण तयाचे. अग्निसंग अग्नीने लाल केले, पिटणे ठोकणे, मळ गंज, झगटणे घासणे. लोखंड आगीत टाकून लाल सापडतात. नंतर त्यावर घाणे घाव घालतात. त्या घावांनी त्यावरील गंज निघून जातो. मग परिसाने ते घासले की त्याचे लोखंड पण बदलते, ते सोने बनते. ओळी क्रमांक 8. तयाचं मळ झडेना आणि अभ्यंगत कळेना. तयाचा मळ झडेना आणि अभ्यंगत कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपे. झडणे गळून पडणे, नाश पावणे, अभ्यंगत अंतर्भाग अंतरंग, सहसा कदापि मृत्तिका माती मळ गंज. लोखंडांचा गंज गळून पडला नाही तर त्याचा अंतर्भाग प्रकट होत नाही आणि त्या गंजामुळे मग ते लोखंड काही केल्या पाळटत नाही, त्याचे सोने होतच नाही. आत्मा अंतःकरण व शरीर मिळून जो जीव बनतो, अंतःकरण व शरीर हे दोन्ही अनात्मा असल्याने नाशवंत आहे. म्हणून अविनाशी आत्मा व नाशिवंत अनात्मा यांच्या मिश्रणाने जीव तयार होतो. आत्मा मूळच अमूर्त व असीम व अनंत असता नाशवंत आत्म्याचे आवरण त्याच्यावर येते व तो मूर्तबत सीमित आणि शांत जीव बनतो. अनात्माच्या त्या आवरणाने आत्म्याचे ज्ञान लोप पावते, त्याचा आनंद अंतर्धान होतो. त्यामुळे तो अज्ञानी व दुःखी बनल्यासारखा जगतो. मूळ आत्मस्वरूपावर साचलेला आणि त्याला झाकणारा अज्ञानाचा मल नाहीसा करण्यास जीवाला वैराग्याच्या अग्नीत तापवावे लागते. त्यावर विवेकाचे घाव घातले म्हणजे अज्ञान गळून पडते. मग सद्गुरु रूप परिसाचा त्यास स्पर्श झाला की जीव ईश्वर रूप सोने होऊन जातो. त्याचे वैराग्य कडक नसते, त्या जीवाचे आवरण गळून जात नाही. आतील मूळ स्वरूप प्रकट होत नाही. वर मल तसाच राहिल्याने परिस्पर्श घडून सुद्धा त्याचे सोन्यात रूपांतर घडून येते. संतांच्या सहवासात अनेक शिष्य अनेक वर्ष राहतात. त्यांच्यापैकी फार थोडेच तयार होतात. अपुरे वैराग्य हेच त्यांचे कारण होते. ओवी क्रमांक 9. म्हणून नाशवंत तुका मळ तुवा त्याजावा अमंगळ. म्हणून नाशिवंत तुका मळ तुवा त्याजावा अमंगळ. तो गिळिया तूच केवळ आहेस बापा. अमंगळ अशुभ अनिष्ट, केवळ निव्वळ एकटा फक्त. म्हणून जेवढे काही नाशिवंत आहे तेवढे मलिन आवरण समजावे. त्या अनिष्ट मलाचा तू त्याग कर. ते आवरण गळून पडले की फक्त तूच तेवढा शिल्लक होशील. संतांचा सिद्धांत असा की आत्मदर्शन म्हणजे स्वरूपाचे दर्शन होय. अर्थात आत्मदर्शन होण्यास नवीन काही निर्माण करावे लागतच नाही. नाशिवंताच्या नादी लागल्याने आपले मूळ स्वरूप पडद्याआड गेले. त्या नाशिवंताच्या नाद प्रथम सोडायचा, मग पूर्वी साचलेले नाशिवंत निस्तरायचे. अशा रीतीने आवरण विरले की पडद्याआड लपलेले आपले मूळ स्वरूप प्रकट होते. जिकडे तिकडे तेच स्वरूप अनुभवास येते. मायेचा प्रचंड विस्तार. तरी नाशिवंते तू जाण माया, माईक जाये विलया. ते मायेच्या विस्तार प्राण सख्या ऐक सांगतो. माईक म्हणजे माईक हा नाही, माईक माया निर्मित.
विलय, नाश, शेवट, विस्तार, पसारा, व्याप. प्राणसख्या, आतापर्यंत नाशिवंत म्हणून तुला सांगितले ते सारे माया निर्मित होते. जे जे माया निर्मित आहे ते सारं नाशिवंत आहे असते. त्या मायेचा विस्तार तुला आता सांगतो. माया अखेर त्या ईश्वराची शक्ती असल्याने ती देखील ईश्वरासारखीच अमूर्त, असीम व अनंत आहे. या दृश्य विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिचा अपार विस्तार आढळतो. ओवी 11. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण गुणापासून भूते. अहम मी, स्फुरण स्मरण कंप प्रतिभा, लक्षण खूण चिन्ह व्याख्या, त्रिगुण सत्व रजतम, भूते पंचमहाभूते, पृथ्वी आप तेज वायू आकाश. केवळ परमात्म्याच्या ठिकाणी मी आहे असे अतिशय सूक्ष्म भान प्रथम निर्माण झाले. स्वतःचे ते स्मरण हेच मायेचे खरे रूप होते. मायेपासून सत्व रजतम हे 3 गुण निर्माण झाले आणि त्या गुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाली. 12वी ओळ. पृथ्वी आप तेज वायो आकाश, सृष्टी रचली सावकाश, येथे दृश्य अदृश्य सकळ माया. पंचमहाभूते माती किंवा जड द्रव्य, पाणी, आग, वारा व पोकळी अथवा आकाश. सृष्टी दृश्य अदृश्य लोक. दृश्य म्हणजेच व्यक्त, इंद्रियांना दिसणार. अदृश्य म्हणजे अव्यक्त, इंद्रियांना न दिसणार. पंचमहाभूतांपासून प्रथम अव्यक्त व नंतर व्यक्त सृष्टी रचना क्रमाक्रमाने झाली. पण व्यक्त अव्यक्त सारी सृष्टी रचना माया निर्मितच आहे. पहिलं स्पष्टीकरण. मूळ परमात्म स्वरूप एकच एक आहे, म्हणजे अद्वय अखंड आहे. त्यास सद्वस्तू म्हणतात. या विश्वामध्ये व विश्वाबाहेर एका परमात्म्याहून अन्य काही नाही. मग अडचण अशी की एकीकडे एकच एक परमात्मा सद्वस्तूपणाने सर्व व्याप्त आहे, पण दुसरीकडे त्याच परमात्म्यामध्ये अनेकपणाने काठोकाठ भरलेले विश्व प्रत्ययास येते. विश्वातील अनेकपणाचे मूळ परमात्म्याच्या एकपणातच शोधले पाहिजे. याचा अर्थ असा की मूळ एकच एक असणारा परमात्मा त्याच्या शक्तीने व त्याच्याच संमतीने अनेकपणामध्ये विश्वामध्ये विलासतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी एक महान शक्ती त्याला अनेक रूप देऊन साकार करते व त्या रूपांना पाहता पाहता निराकारात घेऊन जाते. व्यक्त आणि अव्यक्त यांचा हा खेळ खेळणाऱ्या या शक्तीला माया असे नाव आहे. स्वभावतः परमात्म्याच्या सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी तादात्म्याने स्वस्थ असतात. त्या गतिमान होण्यास त्यांना अधिष्ठान अवश्य असते. मी आहे किंवा मी ब्रह्म आहे हे भान अथवा स्फुरण झाले की परमात्मा शक्तीने स्फुरू लागतो. त्याला न सोडता त्याच्याच अधिष्ठानावर माया आपली करामत दाखवू लागते. दुसरं स्पष्टीकरण. परमात्मा स्वरूप अविनाशी खरे, पण त्याच्यातूनच माया जे जे काही आकारास आणते ते मात्र सारे नाशिवंत असते. आपल्या अनुभवास येणाऱ्या व्यक्त विश्वाचे बीज मायेमध्ये असते, म्हणून अव्यक्तपणाची ती परमसीमा होय. क्रमाक्रमाने तिला अधिकाधिक व्यक्त स्वरूप येत जाते. या क्रमामध्ये मूळ मायेपासून त्रिगुणात्मक गुणमाया प्रगटते. गुणमायेमधील सत्व रज तम या गुणापासून सूक्ष्म पंचमहाभूते प्रगटतात. त्यांच्यामधून दृश्य व स्थूल पंचमहाभूतात्मक विश्व साकार. गुणमायेपासून ते दृश्य विश्वापर्यंत सारी सृष्टीची रचना घडते आणि मोडते, म्हणून ती विनाशी आहे. अर्थात सर्वांचे मूळ जी आदिमाया ती देखील परमात्म स्वरूपात अखेर विलीन होते. 13वी ओळ.
एक माया दो ठाई वाटली प्रकृती आणि पुरुष झाली. जैसी दो दिसांची बोली एकची परवा. वाटली विभागली, ठाई ठिकाणी, दोन दिसांची दिवसांची. परवा हा शब्द एकच दिवस दर्शवतो, पण त्यामध्ये आज व उद्या असे 2 दिवस अंतर्भूत असतात. त्याप्रमाणे मुळात माया एकच आहे, पण 2 ठिकाणी विभागून ती प्रकृती आणि पुरुष होते. आपले विश्व मायेपासून निर्माण झाले आहे. त्या विश्वाच्या रचनेत चेतन अचेतन असे 2 प्रधान घटक आढळतात. एकाच माया शक्तीचे हे 2 आविष्कार आहेत. चेतन जिवंत असते, संवेदनाशील असते, त्यास पुरुष म्हणतात. अचेतन जड असते, पण चेतनेला व्यक्त होण्याला माध्यम बनते, त्याला प्रकृती म्हणतात. सांख्यांचा हा भेद जरा फरक करून संतांनी स्वीकारला. पुरुष आणि प्रकृती यांना सांख्य स्वतंत्र तत्वे मानतात. प्रकृती स्वतंत्र नाही, ती पुरुषाच्या अधीन आहे असे संत मानतात. ओवी 14. माया ज्ञाता नेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगी यांचे. ज्ञाता जाणणारा, नेय जे जाणायचे आहे ते, ज्ञान जाणण्याचा प्रत्यय, ध्याता ध्यान करणारा, ध्येय जिचे ध्यान करायचे ती वस्तू, ध्यान चित्ताची एकाग्र अवस्था, समाधान चित्त समाधी अवस्थेत जाणे, योगी योग मार्गाने स्वरूप दर्शन घेणारे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी मायेच्या कक्षेत येते आणि ध्याता ध्येय व ध्यान ही त्रिपुटी देखील मायेच्या कक्षेतच येते. इतकेच नव्हे तर ध्यानाने साधणारी योग समाधी सुद्धा मायेच्याच कक्षेमध्ये येते. पहिलं स्पष्टीकरण, ज्ञान मार्गामध्ये आत्मानात्म विवेक प्रधान असतो. आत्मानात्म विवेकाच्या प्रक्रियेत ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी 3 अंगे असतात. त्यांना एकमेकांपासून अलग काढता येत नाही. वेदांतामध्ये त्यास त्रिपुटी म्हणतात. योग मार्गामध्ये धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग साधन प्रधान असते. त्यापैकी ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ध्याता ध्येय ध्यान ही त्रिपुटी असते. ध्यानाचे पर्यवसान समाधीमध्ये घडते. दुसरं स्पष्टीकरण, आत्म्यावर अनात्म्याचे आवरण होते, त्याने आत्मविस्मृती होते. आत्मविस्मृतीमुळे दृश्य अनात्म पूर्ण खरे वाटते. हा भ्रम किंवा गैरसमज नाहीसा होऊन आत्मस्वरूप जसे आहे तसे अनुभवास येण्यासाठी ज्ञानमार्ग आचरावा लागतो. म्हणून ज्ञान प्रक्रिया मायेच्या कक्षेत येते. वास्तविक पुरुष प्रकृतीचा केवळ द्रष्टा आहे. काही अविवेकामुळे तो प्रकृतीच्या नादी लागतो, तिच्यामध्ये गुंतून पडतो. योग मार्गामध्ये प्रथम अंतर्मुख व्हावे लागते, मग वृत्तीचा निरोध करून त्यांना पूर्ण केंद्रित करावे लागते. या पूर्ण केंद्रित म्हणजेच एकाग्र अवस्थेला ध्यान म्हणतात. ध्यानावस्थेमध्ये ध्याता व ध्येय समोरासमोर असतात. ध्यान पक्व झाले की आता ध्याता ध्येयामध्ये काही काल विलीन होतो. या अवस्थेला समाधी म्हणतात. तेथे पुरुषाला आपले मूळचे शुद्ध द्रष्टेपण प्राप्त होते. पण समाधीपर्यंतचा हा सारा योग प्रवास मायेच्या कक्षेतीलच असतो. 15वी ओळ, माया सच्चिदानंद माया आनंदाचा कंद, माया हेची निजबोध शब्द रूपे. निजबोध स्वस्वरूपाचे ज्ञान. ईश्वराचे वर्णन करीत असता तो सच्चिदानंद आहे, तो आनंदकंद आहे, तो स्वस्वरूप ज्ञान संपन्न आहे असं म्हणतात. त्याचे वर्णन करण्यास वापरलेले हे शब्द मायेच्या कक्षेतच येतात. परमात्म स्वरूप अनंत आहे, माणूस शांत आहे. शांतपणाच्या प्रांतामध्ये व्यवहार करण्यास भाषा निर्माण झाली, म्हणून शब्द त्या मूळ स्वरूपावरून पोहोचू शकत नाही. पण त्या स्वरूपाला मी आहे हे भान आले, तीच मूळ माया आहे.
सच्चिदानंद, आनंदाचा कंद अथवा उगम, निजबोध म्हणजे स्वसंवेद्य, या शब्दांनी त्या मूळ स्फरणाचे वर्णन करण्याचा माणूस प्रयत्न करतो. म्हणून तेथेही मायेचीच कक्षा असते. ओवी 16. आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप हेची मायेचेची रूप, रूप आणि अरूप सकळ माया. रूप आकार सहित, अरूप आकार रहित, स्वरूप खरा मी. वास्तविक परमात्मा अद्वय व अखंड आहे. त्याच्याकडे बघितले, त्याच्याकडून बघितले तर एका परमात्म्याशिवाय अन्य काहीच नाही. पण आपण माणूस आहोत आणि या जगामध्ये अथवा विश्वामध्ये आहोत. परमात्म्याबद्दल विचार करताना आपण पुढील संकल्पना हाताशी धरूनच विचार करतो. रूप. रूप म्हणजे इंद्रिय गोचर आकार. अरूप. अनेक रूपांना एकच सूक्ष्म तत्व समानपणे व्यापून असते. उदाहरणार्थ, सर्व माणसांना माणूसपणा सारखा व्यापून असतो, त्यास सामान्य म्हणतात. ते अरूप म्हणजे आकारशून्य असते, तेच नाम. ते इंद्रिय गोचर नसते. स्वरूप. स्व म्हणजे मी, या देहातील खरा मी समजावा, त्यास आत्मा असेही नाव आहे. स्वरूप म्हणजे आत्म्याची स्वाभाविक स्थिती. आत्मा व्यक्तीमध्ये आणि विश्वामध्ये व्यापून उरणारे व त्यांना धारण करणारे जे शुद्ध चैतन्य, त्यास आत्मा म्हणतात. 5. ब्रह्म. बृहत म्हणजे अतिशय मोठे, सर्वाहून मोठे, असीम व अनंत असे जे काही, तेच ब्रह्म होय. ब्रह्म म्हणजे अद्वय परमात्मा. वास्तविक एका परमात्म्या वाचून अन्य कशाचा ठाव नसताना आपण वरील भेद करतो. हा सारा मायेचाच प्रांत आहे. ओवी 17. जीव, शिव आणि ईश्वर हाही मायेचाच विस्तार. विश्वरूप विश्वंभर अवघी माया. जीव प्राण्यातील चैतन्य, शिव विश्वातील चैतन्य, ईश्वर सच्चिदानंद, विश्वरूप हिरण्यगर्भ, विश्वंभर विश्वाचे भरण पोषण करणारा. जीव, शिव आणि ईश्वर हा मायेचाच विस्तार आहे. विश्वरूप आणि विश्वंभर हे देखील मायेमध्येच येतात. भेदातीत व कल्पनातीत परमात्म स्वरूपात मी ब्रह्म आहे हे जे शुद्ध स्फुरण झाले, ते सच्चिदानंद स्वरूप ईश्वर. वास्तविक मूळ माया हीच असल्याने नंतर येणाऱ्या साऱ्या कल्पना मायेच्या प्रांतातच असतात, हे सांगायला नको. माया म्हणजे ईश्वराशी अभिन्न असलेली त्याची सृजनशील शक्ती. तिच्याद्वारा ईश्वर विश्वनिर्मितीचा संकल्प करतो. तो संकल्प हिरण्यगर्भाच्या रूपाने विश्वाची नियती ठरवतो. विश्वातील प्रत्येक घटनेला तो संकल्पानुकूल दिशा देतो. त्याला विश्वंभर म्हणतात. पण नियतीला अनुसरून प्रत्येक घटना पूर्वनियोजित करणे, ती तशी घडवून आणणे, हे कार्य विश्वमन करते. त्यालाच विश्वरूप म्हणतात. प्राण्यांमध्ये राहणारे व अज्ञानाने सीमित आणि शांत झालेले चैतन्य ते जीव होय. विश्वामध्ये राहणारे, मायेची जाणीव असणारे, पण मायेच्या अंमलाखाली नसलेले आणि जीवाला आपलेपणारे पाहणारे चैतन्य म्हणजे शिव होय. जीव आणि शिव या कल्पना साक्षेप आहे. जीव आणि शिव या कल्पना सापेक्ष आहे. ओवी 18. माया मनास चाळक, माया बुद्धीस व्यापक. माया एकी अनेक ऐसे बोलणे. चालक गती देणं, सूत्रधार. बुद्धीस बुद्धीला, व्यापक समावेशक करणारी आच्छादन. माया मनाला गती देते, माया बुद्धीला आच्छादून असते. एकच एक सद्वस्तूमध्ये अनेकपणे मायाच दाखवते असे म्हणतात. विश्वामध्ये अचेतनात काय किंवा सचेतनात काय, सर्व घटनांमध्ये शक्ती काम करते. उदाहरणार्थ, सचेतनामध्ये
त्यातल्या त्यात माणसामध्ये मायाशक्ती संकल्प विकल्प रूपाने मनाला चंचल करते. तसेच तीच त्याच्या बुद्धीवर अंमल गाजवून स्वार्थाचे विचार करवते. इतकेच काय, पण ती अद्वय परमात्म्याला अनेक रूपांनी प्रत्ययास आणते. अनेकपणाने भरलेल्या दृश्य विश्वामध्ये एकच माया अनेकपणाचा खेळ करते. ओवी 19. माया देहास चालवी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया. दृश्य पंचभूतात्मक इंद्रिय गोचर पदार्थ रेघणे शिरणे. मायेच्या शक्तीने देह चालतो, मायेच्या शक्तीने वाणी शब्द बोलते, माया डोळ्यात शिरून दृश्य पदार्थ दाखवते. माणसाचा देह जीवनशक्तीच्या जोरावर हालचाल करतो. वाणीच्या शक्तीने माणूस शब्द बोलतो. दृश्य पदार्थ समोर आले असता माणसाची इंद्रिये बरोबर प्रतिक्रिया करतात. जीवनशक्ती, वाणीची शक्ती आणि इंद्रियाची ग्रहण शक्ती याचे मूळ माया शक्तीमध्ये आहे. जी माया शक्ती विश्व निर्माण करून त्याचा व्यवहार करते, तीच निरनिराळ्या रूपांनी मानवी जीवनामध्ये कार्य करते. ओवी क्रमांक 20. मायेचेनी माया चाले, मायेचेनी माया बोले, मायेचेनी माया हाले वायो रूपे. चालणे कार्य करणे, हालणे चलनवलन करणे, वायू शक्ती प्राणशक्ती. माया कार्य करते, मायाच कार्य करवून घेते. माया बोलते, मायाच बोलण्याची शक्ती देते. माया चलनवलन करते व मायाच चलनवलन करण्याची शक्ती देते. शक्तीच्या रूपाने माया हे सारे घडवून आणते. परमात्म स्वरूपाला 2 अंगे महत्वाची लागतात. एक अंग असणे व दुसरे अंग होणे. यापैकी असण्याचे सद्रूप असून ते केव्हाही जसे आहे तसेच राहते. त्याचे होण्याचे अंग चिद्रूप आहे. सद्रूप परमात्मा केवळ सूक्ष्म असते, पण चिद्रूप परमात्मा आनंदाचा विलास म्हणून होण्याचा खेळ खेळतो. त्या लीलेमध्ये आपले मूळचे सूक्ष्म स्वरूप न बिघडवता तो स्थूल बनल्यासारखा दिसतो. ज्या त्याच्या शक्तीने हा चमत्कार घडतो तिला माया म्हणतात. माया 2 स्वरूपात दिसते. मूळ माया हे एक स्वरूप. मूळ माया परमात्म्या इतकी सूक्ष्म आहे. सद्वस्तू ते सद्रूप अंग परमात्मा, तर तिचे चिद्रूप व गतिमान अंग मूळ माया. इतकाच दोहोमध्ये फरक आहे. गुणमाया हे मायेचे दुसरे स्वरूप. गुणमाया मूळ मायेहून कमी सूक्ष्म असते. इतकेच नव्हे तर तिच्यामध्ये संबंध स्थूल दृश्य पंचभूतात्मक विश्वाचे बीज अव्यक्तपणाने वास करते. सूक्ष्म अव्यक्तामधून स्थूल आकारास आणायचे आणि काही काळ ते दृश्यामध्ये टिकवायचे व नियतकाली ते मोडून पुन्हा अव्यक्त सूक्ष्मात अंतर्धान करावयाचे. हाच गुणमायेचा व्यवहार सतत चालतो. मूळ माया आकाशासारखी असून गुणमाया त्यात वाहणाऱ्या वायूसारखी आहे. मूळ मायेपासून ते गुणमायेपर्यंत सारा प्रांत मायेचा असल्याने दृश्य आणि त्यास चेतना देणारे सूक्ष्म दोन्ही मायाच. उदाहरणार्थ मूळ माया म्हणजे शारदा. चारी वाणी तिच्यातून प्रगट होतात व कार्यक्षम होतात. म्हणूनच माया बोलवते व मायाच बोलते. मूळ माया म्हणजे निर्मळ चिन्मय जाणीव. सर्व प्राण्यांमध्ये ती प्राणरूपाने प्रगटते. म्हणून मायासम असलेले सर्वांचे चलनवलन मायाच घडवून आणते.